माझ्या मुलाच्या सुनावर मुलावर रात्री अन्याय झालेला आहे. माझ्या जातीवरून मला बोलण्यात आलेलं आहे. मला कलंकित केलेलं आहे. जे मी मला बोललेले आहे माझ्या मुलाच्या सुनाला न्याय द्या. न्याय द्या याची दहशत वाढलेली आहे. कामठवाडा परिसरात नगरसेवकाचं नाव घेऊन दहशत निर्माण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून न्याय मिळावा या मागणीसाठी एका महिलेने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. सुदैवाने पोलीस व नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळलाय. रविवारी रात्रीच्या सुमारास वाद सोडविण्यासाठी गेलेल्या एका युवकावर 4 ते 5 टवाळखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. आम्ही नुकतेच निवडून आलेले नगरसेवक मुकेश शहाणे व विनोद मगर यांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही मर्डरही केलाय. आम्हाला कोणाचीही भीती नाही अशा धमक्या देत या टोळक्याने युवकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या युवकाच्या पत्नीने विरोध केला असता तिलाही मारहाण करण्यात आली आहे. तसेच तिचा विनयभंग केल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केलाय. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत युवक व त्याच्या पत्नीची सुटका केली आहे. त्यानंतर दोघांनी अंबड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. युवकाच्या आईने तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र दवाखान्यात जबाब नोंदविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना डॉक्टरांनी संबंधित महिला जखमी असून जबाब देण्याच्या मनस्थितीत नसल्याचं सांगितल्याने जबाब नोंदवता आला नाहीये. दरम्यान घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी सुमारे 2 वाजेच्या दरम्यान युवकाच्या आईने दिव्या कार्निवल थिएटर चौफुली येथे स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व उपस्थित नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सांगितले की अलीकडेच लागलेल्या निवडणूक निकालामुळे हे राजकीय षडयंत्र रचण्यात आले असून पोलीस खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान या घटनेतील संशयितांनी एका महिलेला मारहाण व विनयभंग करण्याचे धाडस केल्याने कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पोलीस आयुक्तांनी राबविलेल्या कायद्याचा बालेकिल्ला च्या संकल्पनेलाही या घटनेमुळे धक्का बसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.